तुम्हाला सांगितलंच नाही का बाबा सांग. आता कुणीतरी या म्हणजे तसं नाही. आज की नाही आपल्या घरी होम मिनिस्टरचे हुकूम बांदेकर येणार आहेत. कोण हुकूम बांदेकर. हे असं कसं नाव आदेश बांदेकर चालतं मग हुकूम बांदेकर का नाही चालत. बरोबर ऐका ऐका आज की नाही आपल्याला त्यांच्या समोर आदर्श कुटुंब म्हणून राहायचं. अरे चालतंय की उसमें क्या है अरे अरे माझे काशीनाथ घाणेकर फक्त आता सासूबाई आणि सासरे बुवांनी घाणे करू नये म्हणजे झालं. हे सगळीकडे लाच काढत असतात कुस्ती हे माझी. बघ माझ्या आई वडिलांना काय बोलायचं नाही सांगून देतो तुला मी हा अगं ते लाजले असते तर माझा जन्म झाला असता आणि आपण लाजलो असतो तर पिंट्याचा जन्म झाला असता. काय करू का तुमचं. हा तो पिंट्या कुठे पिंट्या ना हा? तो सासूबाई आणि सासरे बुवांबरोबर बसलाय. काय पिंट्या सासू सासऱ्यांबरोबर बसतो अहो काय बोलते तुम्ही. काय बोलतेस अहो अहो आज थोरात उद्यानात पृथ्वीराज साहेबांचा कार्यक्रम आहे ना मोठा. हा. त्या कार्यक्रमाला जाऊन बसलाय असं म्हणतो. वा वा मग चांगलंय चांगलंय चांगलं वा बरं मी काय म्हणते हा. आता पटापट आपण तयारी करून घेऊया हो. कारण का आता बांदेकर कधी येतील. हो ना. हो मी वाटच बघते मी एक काम करते काय? जरा माझी ओवाळणी हा, थांबा किती, हो. चला अहो माझी ना जरा लिपस्टिक लावायचीच राहिली काल नवीन घेतली होती. हो हो कितीला घेतलीस 700 750 घेतली असेल. बापरे एवढी महागडी 700 750 700 म्हणजे विचार करा अजून 300 टाकले असते तर ओटा सगळं बाई आली असती. हो माणूस आहे. हो हा अरे हो बांदेकर भाऊजी आले आले झाली का? तयार झाली? हो झाली तयारी. हा? हे काय वा, छान मस्त हो 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 अरे तुम्ही आंघोळ तर करून घ्या की हे नाही? अंघोळ केली मी एवढं चांगलं ती कपडे घातले ती सगळी अंघोळ करून आणि तू कशाला आलीस इथं? कशाला म्हणजे त्यांना घेऊन आलोय मी. हो, अरे, बांदेकर भाऊजी, इकडे इकडे या, इकडे वा, 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 वा. ओवाळते हा, भाऊजी. वा, 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 वा. या, या. पाय पडून घ्या, पाय पडून घ्या. या, हो, हो. या, जेवढे पाय पडून घ्या, या, या, या. तू काय पाया पडतो? कोण आता बाजूला बसतो का ना? इथं वळून आले, वळून वळून. हा, या, या. भाऊजी या. कोटे घ्या. कोटे घ्या, हा. जवळ राहा, जवळ राहा. खांद्यावर ठेव, खांद्यावर. वा. वा. थँक्यू थँक्यू. या मिसेस ना? हो 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 हो. ए, तो डिलीट कर फोटो डिलीट कर. तेच म्हणते मी, तुम्ही पण असं काय तिकडे उभे राहिलात? तुम्ही पटकन यायचं ना फोटोला. कशाला आला शेजारचा म्हणून आपल्या घरात काय करतो. तेच ना. एक मिनिट काय करतोय म्हणजे भाऊजींना मी घेऊन आलो इथे एका मुलीवर घेऊन आलोय की पूर्ण कार्यक्रम पैठणीचा होईपर्यंत मी इथंच थांबणार. तुम्हाला नसेल पटत चला आपण दुसऱ्या करतो. असं काय करतो सुरेश. ए, ए, सुरेश. सुरेश भाऊजी हा. असं काय करताय. थांबा ना. अहो एकतर त्यांना अँकरिंग करताना ऐकायला मी बांदेकर बनवले हा. असं काय करताय. एवढे दिवस मी वाट बघत होती की नाही त्यांची. हा. नाही, कसं आहे, तुम्हाला मी कधी नाही म्हणतो का तुमच्या मदतीला मी धावून येतो की नाही. कायम. तुम्ही कधी मला सांगा मध्यरात्री अर्ध्या रात्री तुम्हाला काय दुखलं फुटलं मला हाक मारा मी येतो. हो. तुम्हाला मध्यरात्री काय अडलं नडलं मला सांगायचं मी येतो. तुम्हाला काय औषध पाणी मध्यरात्री लागलं मी येतो. मग मला एक शिकवली का जरा तुम्ही ऐकलं असेल तुम्ही यांच्यासाठी सगळं मध्यरात्री करता हा दिवसा काही नाही ह्याला कशाला ठेवलं नाही? काय बोलतो तुला कसं असतं दादा की फॅमिली जी असते ती दिवसा सोबत असते रात्री अपरात्री शेजार धर्म चांगला असावा ना हा, खरंय. म्हणून म्हणलं नाही पटत आहे का जाऊ नाही दे. नाही, नाही, असं कसं नाही नाही, भाऊजी एवढे आले तर मी वाट बघत होतो. मग चल, मी जरा ओळख करून देतो तुमची हो हो. तिकडे जाता का त्यावर असं एकदम अंगावर भयानक घालसारखं वाटतं. हा तर नमस्कार हुकुम बांदेकर सर हे आमचं कुटुंब. आमचं आमचं म्हणजे आम्ही इकडे एकत्र कुटुंब करतो. मी शेजारी आहे यांचा. हे अर्धपुरे कुटुंब बर या सुनबाई त्याच्या बर बर आणि हे या घरात असतात. असतो हे असतो काय अरे, मी राहतो माझी बायको मी आणि आई वडील सगळे राहतो असतात काय असतं म्हणजे ओळख करून दिली. हो आपली बाबा हे पण असतात इथे. असं चांगला माणूस आहे हा, तसा. ठीक, ठीक. बोला बोला तुमचा ह्यांचा कार्यक्रम ओळख करून द्या. हा. हा.
आम्ही दोघे जण बरं. तुम्हाला काय विचारायचं मला आता एक काही प्रश्न आपण विचारूया. तुम्हाला माहितीये होम मिनिस्टर घरी आल्यात काय काय प्रश्न विचारतात ती सगळी तुमची तयारी झाली ना? हो, हो. उत्तर वगैरे सगळं गेम होणार आहे. नंतर पैठणी दिली जाणार आहे यांना विजेते जे आहेत. मी तर एवढा फॅन आहे ना सर तुमच्या कार्यक्रमाची एकदम फॅन आहे. म्हणजे काय तुम्ही विचारता की आता तुम्ही सांगा विचारा. त्याविषयी नक्की काय सांगा यांच्याविषयी हा यांच्याविषयी काय सांगणार ऍक्च्युली काय सांगण्यासारखं नाहीच आहे. हे तसं नाही म्हणजे आमचे हे खूप मनमिळावू आहेत मितभाषी आहेत आणि फार साधे येतो हो हो एकदम साधा माणूस आहे एकदम साधा माणूस ते दिसतंय एकदम भोळा माणूस तुम्हाला सांगतो. पण दिवसाला एक 4-5 वेळा तरी चुका करतोच हा माणूस. 4-5 वेळा तरी लोकांचा मार खाऊनच घरी येतो. का? खातो आपला ह्याच्याकडे होतात आपला पण साधा माणूस आहे काय करणार. पण आम्ही तसं वागत नाही. कसं आहे आपलं मूल आपल्या मांडीवर त्याने शी केलं म्हणून आपण काय त्याचं ढुंगण कापतो का? काय धूम धडाक्यात केक कापूया भाऊजी तुम्ही आलात तर धूम धडाक्यात केक कापूया असं म्हणतात मला सांगा वहिनी की यांच्याविषयी काय मी काय सांगणार आता त्यांनाच विचारा माझ्याविषयी काय तुम्ही सांगू शकता काय नक्की अरे कडक आयटम आहे काय बोलतोस तू? नाही नाही म्हणजे आमच्या मोहल्ल्यात सगळ्यात फेमस आयटम हाच आहे. हा, हे खरं. काय आपल्याकडे फॉरेन डेलिगेट्स आले हा. हा त्यांनी आपल्याला विचारलं की बाबा तुमच्याकडे फेमस काय तर आम्ही ह्यांना दाखवलं की नाही आपल्या इथं फॉरेनर बरोबर इंग्लिश मध्ये कोण बोलतं ही बोलतो. हेच बोलतात हा. म्हणून म्हणलं फेमस आयटम. अच्छा अच्छा हा. मग ऍटम काढणं शब्द वहिनी बोल ना. वहिनीला इंग्रजीत ऍटम म्हणतात. मग असं राहतं बाबा ते नाही, सांगितलं आता. मला वाटतं वहिनी थोडस फॅमिलीची मी ओळख करून देते सॉरी सॉरी फॅमिली तर अरे फॉरेन डेलिगेट अजून आहे तिकडे नमस्कार. तर मी आणि यांची सौ हे माझे मिस्टर हा, हे चमन अर्ध. चमन अर्धपुरी चमन अर्धपुरी हे आपलं चंद्रकांत अर्ध. हा आणि मी ह्यांची सौ मंदाकिनी अर्धपुरी चंद्रकांत आणि मंदाकिनी हो हो म्हणजे ते तुमचं ते हे नाही का ते विराट आणि अनुष्काचं कसं हा, विरुष्का. दीपिका आणि रणवीर. दीपवीर तसं तुमचं काही नाही तसं होऊ शकतं ना. कसं काय काय हो जरा ना चंद्रकांत आणि मंदाकिनी हा, ना हा. चंगू मुंगू हे घ्या ना तुम्ही घ्या. मी तर ते चंगू मुंगू हे चंगू मुंगू बघितलं की एकदम हॅपी बोलत ती कपल चंद्रबाबू मला काय वाटतं की ते घ्या, घ्या. चंद्रकांत आणि मंदाकिनी ते बरं वाटतं चालेल नका त्या तुम्हाला बरं वाटतंय तुम्ही घ्या काही प्रॉब्लेम नाही चांगलं कुटुंब आहे. आम्ही सगळे एकत्र असतो म्हणजे आता माझे सासू सासरे इकडे नाही आहेत ते कार्यक्रमाला गेले बरं. पण आमचं सगळं कुटुंब कायम एकत्र असं जेल होऊन आम्ही राहतो हा जेवणाची फार आवड आहे यांना. हो चांगलं चांगलं म्हणजे नाश्ता बिष्टा काय सर जरा काय सांगा मला खूप आवड म्हणजे एवढी काम करते ना ती हा, हा. वेळच मिळत नाही. हात दुखतात काम करून. इंस्टाग्रामवर असते व्हॉट्सअपवर असते फेसबुकवर म्हणजे हात दुखतात. हो सगळा दिवसभर सोशल मीडिया सोशल मीडिया स्वयंपाक नाही करते ना स्वयंपाक म्हणजे सकाळी 8 वाजता नाश्ता सांगितला ना हा, हा. तर रात्री 8 वाजता मिळतो. म्हणजे सकाळी 8 चा रात्री 8 ला 8. 12 तासांनी हो 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 नाश्त्याला काय करता नाही ते रात्री सांगावं लागतं मग दुसऱ्या दिवशी 8 वाजता खूप खूप कष्ट आहे. पण कुटुंब एकदम एकरूप म्हणजे एवढं एकरूप ना की वहिनीचं पोट भरलं ना की ढेकर हे देतात. का विचारा यांना गॅसचा त्रास आहे हे, आणि ह्यांनी एक क्वार्टर मारली ना पार नाक्यापर्यंत घरच्यांचा राडा ऐकायला येतो. एकदम आमचं छान एकत्र जेल झालेलं कुटुंब आहे हा ते राहिलं ह्यांच्या लग्नात ना ह्यांच्याकडच्या वराड्यांना जेल झाली. वराडांना जेल सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं. का का ते दिलवाले दुल्हनिया जेल जाएंगे असं प्रकरण झालं होतं. दुल्हनिया जेल जेल में आएंगी. का एक मांडवाच्या माग अख्खं वरण पत्ते कुठत बसलं होतं. पोलिसांची धाड पडली
सगळ्यांना उचलून घेऊन गेले. तुम्हाला सांगतो ना दादा, त्या दिवशी जर हा गावला असताना पोलिसांच्या हातात, तर आज हा पैठणीचा खेळ तुमच्या बरोबर मी आणि ही खेळत होतो. काय करणार? सुरेश, काय बोलतोय? काय सुरेश काय सुरेश भाऊजी, काय बोलताय तुम्ही हे? खरं तर सांगितलं. तू जरा कशाला अवस्थेत करत नाही? एक आता पुढे जाऊया आपण जरा या खेळाकडे. मला जरा तुम्ही तुमचं लग्न कसं ठरलं हे सांगा. येस येस येस, त्याची भेट विचारा. खरं तर कशी झाली पहिली भेट तुमची? खरं तर मी आणि वहिनी गच्चीत भेटलो होतो पहिला. गच्चीत भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितली तुमची भेट कशी झाली. ती वाली गोष्ट सांगा. ती वाली सांगते. ती वाली सांगू नका. का बस? तर भाऊजी, मी सांगते आमची भेट कशी झाली. खरं तर आमचं काय ठरवूनच लग्न केलं. माझ्या आई वडिलांनी पेपरामध्ये ऍड दिली होती. हा, म्हणजे मॅट्रिमोनियल सारखं, की सुरुवातीला ऍड अशी दिली की देखणा, दिसायला छान, गोरा, 6 फूट 3 इंच, चांगला शिकलेला वर पाहिजे. मग खूप दिवस स्थळच नाही आलं. म्हटलं ठीक आहे, म्हणून मग 2 गोष्टी काढून टाकल्या. मग फक्त दिसायला चांगला, सरकारी नोकरी आणि 6 फूट 3 इंच एवढंच ठेवलं. तरी पण स्थळ नाही आलं. मग अजून 2 गोष्टी काढून टाकल्या. परत फक्त दिसायला देखणा आणि 6 फूट 3 इंच असं केलं, तरी पण स्थळ नाही आलं. मग आम्ही म्हटलं आपण सगळंच काढून टाकूया आणि फक्त एवढं देऊया, कसंही स्थळ चालेल. तेव्हा लगेच यांचं स्थळ आलं. तुम्हाला त्याच्याकडे बघून कळत असेल की कसंही स्थळ आहे. असं आमची भेट झाली. हा, आणि म्हणजे तुम्ही पण सांगा कसं ठरलं. आणि ते काय झालं हे बघायला गेलो आम्ही घरी तर कांदे पोहे आले होते. त्याच्यामध्ये काय लिंबूची बी होती. आता ती खायची नव्हती, थुकायची होती मला. तर मी थुकायला गेलो पण ती समोर होती. मी आता थुक असं केलं तर ते बीच्या बरोबर मध्ये कपाळाला लागली. हित आणि तिथं असं भोग पडलं, रक्त वाढलं. सगळे म्हणाले की मांग भरो असं झालं. त्याच्यामुळे लग्न करावं लागलं. म्हणजे त्या बीतून पेरलेलं हे रोपटय आता इथं आलंय. बियाणे मान भरली. वा, वा, वा. मोठी गोष्ट असते बघा. काय भारी भारी गोष्ट असं. बरं, आता नाव घ्यायचा कार्यक्रम. म्हणजे पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया आपण. आमच्या ह्या एपिसोडचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बरोबर, जरा उखाणा ऐका ना. हो, मी घेते भाऊजी. तुम्ही येणार म्हटल्यावर आम्ही तर तयारच करून ठेवलं. हा, चंद्रकांतराव आणि माझं आहे क्यूट कपल. वा वा, अरे या वा. एखाद्याचा विश्वासच बसेल. तू शांत सुरेश गप्प बस ना. सुरेश भाऊजी गप्प बसा ना. हा, चंद्रकांतराव आणि माझं आहे क्यूट कपल. बरं, आमची सासूबाई बसा कधी खपल. खुलल खुलल, त्यांचं माझं नातं कधी खुलल. असं म्हटलं. आता तुम्ही घ्या ना आता एक खाना. तुम्ही घ्या. फुलात फुल जायचे, जगात प्रेम आईचे. फुलात फुल जायचे, जगात प्रेम आईचे. मग किती इतक्या छान करते. काय 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 नाही कळलं. परत सांगा आम्हाला. तुम्हाला कळलं का कोणाला? नाही, वचमोर नाही आलाय, पण घ्या परत. फुलात फुल जायचे, जगात प्रेम आईचे. मंदाकिनी इतक्या छान करते. मंदाकिनी इडल्या छान करते. ती लागेल ना कोणीतरी. इडल्या छान काय करते. संबंध? अहो तुम्ही खाऊ ना बघा, तुम्ही मागत राहिल्या अजून द्या. नाही पण हे खरं आहे का की वहिनींच्या हाताला चव जबरदस्त. अरे मी तर बोट चाटत बसतो स्वतःची. आपल्या हाताला लागतं नाही का. मग उखाणे तुमचे झाले का? मी घेऊ काय खरं उखाणे? त्या कशाला तू कशाला पाहिजे आमच्या नवऱ्यामध्ये ह्या कशाला उठायला याचा काही संबंध आहे काय? अहो काय आहे, आता थिएटर सुरू झाले, सिनेमे लागायला लागले. इंटरव्हल मध्ये दुसऱ्या फिल्मचा ट्रेलर लागतो की नाही मध्ये. मी घेतो. माकडाच्या हाती शॅम्पेनची बाटली. माकडाच्या हाती शॅम्पेनची बाटली. आत बाहेर कोण नाही, कडीला वाटली.
हा? काय बोलतेस कळतं का काय कसं आहे, घरात शॅम्पेनची बाटली आहे, हा आज बाहेर कोण नाही, हा. चोरीला गेली म्हणजे हा गडीला वाटली, हो बरोबर, पण सिक्युरिटीच्या दृष्टीने सिक्युरिटी महत्वाची आहे, हो हो म्हणून म्हणलं बरोबर. काय म्हणजे problem? ते काव्य केलं का तुम्ही? कविता हा. कविता हो कविता कविता बरं. काय सांगाल मंदाकिनीविषयी? जरा थोडं बायको नाही सांगितलं खूप कष्टाळू आहे प्रेम आहे मी सांगतो हा. मंदाविषयी. हा ए मंदाकिनी वहिनीविषयी. मंद तुझे चालणे ती, वा मंद तुझे हासणे, मंद मंद वागणे ते, मंद तुझे लाजणे. कमाल कमाल फार पुरे फार आहे रचना हा? आवडली ना? ते तुमच्या बायकोविषयी बोलतो. अरे तुला आता मारीना मी काय कविता स्फुरू शकते की नाही? हा कविता त्याला स्फुरली हा, मला. ह्याला स्फुरली होऊ शकतं असं असेल अचानक हा. मग तुम्ही आता सगळं सांगून झालं असेल तर पुढच्या खेळाकडे हो मेन खेळ घ्या ना तुम्ही हा, पैठणीचा खेळ. पैठणीचा खेळ तुम्ही घ्या आमचा हा होम मिनिस्टर कार्यक्रम बघत असता. मला माहिती आहे की पैठणी जिंकण्यासाठी आम्ही काही प्रश्न विचारतो. पैठणी जिंकण्यासाठी प्रश्न म्हणजे आता सगळ्यात महत्वाचा हो हा राऊंड आहे. येस तुम्हाला पैठणी जिंकायची. हो जो व्यक्ती योग्य उत्तर देईल, जास्तीत जास्त उत्तर देईल, तो पैठणी जिंकणार. बरोबर असाच खेळ असतो असाच असतो आणि आता काय आहे, मी जे प्रश्न विचारणार आहे ते या जोडीला म्हणजे पण एक जरा प्रॉब्लेम आहे. काय झालं एकच जोडी आहे ना, दुसरं कोण आहे? स्पर्धक नाही आहे. दुसरा स्पर्धा मी खेळू काय दुसरा कपल म्हणून? काय संबंध आहे काय एकटे एकटा ना मी एकटा आहे, माझा कपल नाही, अनमॅरिड आहे ना मी. म्हणजे आपणच जिंकू आपणच जिंकू मग चालेल. चालेल Competition या. होईल ना. हो हो चालेल, या या तुम्ही या इकडे. हो, हो. तो आता दोन कपल नाही, एकच कपल एकच कपल. आणि तुम्ही एकटे. हा मी कपल आहे, होईलच कधीतरी. विषय आहे. आज नाही उद्या होईल. कवितेच्या स्वरूपात चालेल हरकत. तर मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार. 5 प्रश्नाची जो योग्य उत्तर आणि जास्तीत जास्त उत्तर देईल तो या पैठणीचा हकदार आहे. वा, बरोबर वा. आहे? मान्य तुम्हाला? हो आणि असं पण मी तुम्हाला उत्तर सगळी आधी माझी सांगितले चालेल हा ते वहिनीने मला सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत, कारण त्यांना आवडणाऱ्या गोष्टींविषयीचे हे सगळे प्रश्न आहेत. बरोबर? हा. 2 जण तुम्ही तयार आहात? हो हो हो. युअर टाइम स्टार्ट ना. पहिला प्रश्न, हा वहिनींचा आवडता रंग कुठला? पिवळा नारिंगी. नारंगी उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येस. चला कमान एकच आहे. येईल. तुला आहे ना वहिनींच्या आवडतं फूल कोणतं? गुलाब नाही नाही रजनीगंधा. रजनीगंधा वहिनींचं आवडतं फुल आहे. बरोबर आहे तुमचं उत्तर. Yes, thank you. दुसरा प्रश्न तुमचा. थँक्यू थँक्यू. उत्तर आहे. द्या पैठणी आणा. जरा आहे. तिसरा प्रश्न, वहिनींच्या आवडतं थंड हवेचं ठिकाण कोणतं? पाचगणी अरे लोणावळा. वहिनी, काय वाटतं म्हणजे मोला मोलाची सुद्धा स्पर्धा होती की नाही असं वाटतंय? लोणावळा हे उत्तर बरोबर आहे. Yes. दादा Congratulations. देऊ द्या त्यांना उत्तर. 2 प्रश्न. घेऊन येतात ना मग. नाही, देतील ते उत्तर तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊ नका असं ते द्या. काय बरोबर पुढचा प्रश्न, वहिनींच्या आवडतं पर्यटन स्थळ? कोल्हापूर चूक तिचं माहेर. तिला सारखं आवडतं तिथं जायला. होय ना ग? बोल. हो हो म्हणजे कसं आहे मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. मला वाटतं सर्व प्रश्न पैठणी आणा. याच दादांनी दिलंय, शेजाऱ्यांनी दिलंय आणि यांनी दिलं नाही याचं मला जरा दुःख होतंय, वाईट वाटतंय. पण दादा मला अच्छा आश्वासन आहे तिला की- दिया तुझी अहो असं असू द्या. आपण एक काम करूया. पैठणी जरी नियमानुसार हे जिंकलेले असले हा.
तरी एक आपण त्यांना संधी द्यायला हवी. आणखी एक राऊंड आहे, वाईल्ड कार्ड एक आले? वाईल्ड कार्ड. तुम्ही एक काम करायचं, यांनी तर पैठणी जिंकली तुमच्याकडे पैठणी नाही, तुम्ही सगळे प्रश्नाची उत्तर चुकीची दिली. एक संधी तुम्हाला मी देतो, पुढच्या 1 मिनिटामध्ये ल या अक्षरापासून सुरू होणारे 5 वस्तू तुम्ही इथे रंगमंचावर घेऊन येतात 1 मिनिटामध्ये. मान्य? मग पैठणी मिळत. पैठणी मिळणार. चालू झालं, टाइम चालू. टाइम चालू झाला. Ready? हा, Ready? मी तर ready. हा? Your time starts now. हा. ल वरनं ल हा. ल इकडे इकडे लवंग पण ल आहे. वरनं बस. हा, आणि लवंगी फटाके आणला. आणि हे बहिणीच्या नवऱ्याला अजूनही त्यांना काय आवडतं काय नाही हे माहिती नाही, फार वाईट वाटतं. पण आता बघूया, ल वरून 5 वस्तू कुठल्याही घेऊन येणार. ते काय कुठं ठेवती ते नाही माहिती, मी ठेवत होतो. ते काय लग्न झालं. अहो दादा, तुम्हाला पैठणी जिंकायची, हा, पैठणी. बहिणींना खुश करायचे. हो. मला काय, पण त्यांना पैठणी द्या ना अशी, आता आम्ही दाखवतो. अहो तो तुमच्या बायकोला घेऊन पळाला. तो पळतो, पैठणी द्या ना. अहो पैठणी कुठे घेऊन बसताय, बायकोला आणा. अरे त्यांना पैठणी द्या ना. अहो काय झालंय, मगाशी त्यांनी जे सांगितलं ना, की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नहीं जेल जाएंगे, बरोबर होतं. याला तेव्हाच का नाही धरला? पैठणी द्या ना, पैठणी. चला ना. अहो याला सांगा कुठे. अहो, या ना पैठणी.